परतूर येथील शिवजयंती शिवोत्सव समितीने या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीची शिवजयंती परतूर शहरामध्ये काढलेली आहे आणि याच अनुषंगाने या ठिकाणी दिनेश शेठ होलानी यांनी रसना शिवभक्तांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। पूर्ण महोत्सव समितीच्याकडून त्यांचे आभार मानले जात आहेत। या उष्णतेच्या काळामध्ये शिवभक्तांना या ठिकाणी रसना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघालेली आहे। मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती परतूरमध्ये साजरी होत आहे। सर्व पक्षाचे, सर्व समाजाचे, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन परतूरमध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते। या शहरातल्या तरुणांनी पुढाकार घेऊन समिती नेमून एकत्रित शिवजयंती करण्याचा निर्णय घेतला आणि आज एकत्रित शिवजयंती साजरी होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते। देशामध्ये किंवा जगामध्ये रयतेचे राजे ही पदवी कुणालाही मिळाली नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशावर, या देशातल्या जनतेवर, रयतेवर साम्राज्य निर्माण केलं। या देशाची अस्मिता जपण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। या काळात शाहिस्ते खानासारखे क्रूर कर्म, औरंगजेबासारखे क्रूर कर्म, त्या काळामध्ये अफजल खानासारखे क्रूर कर्म, कोणाचे बोट तोडली, कोणाचा कोथळा बाहेर काढला आणि या देशावर मंदिरावर हल्ले करणारे, आमच्या गडावर किल्ल्यावर हल्ले करणारे यांना धडा शिकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। त्या काळात दुष्काळ पडला होता आणि दुष्काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातले अन्नधान्याचे गोडाऊन रिकामे केले आणि गोर गरीब लोकांना मोफत धान्य वाटलं। न्याय निवाडा, त्या काळात काही न्यायालय नव्हती, त्या काळात पोलीस नव्हते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जातीचा माणूस माझा आहे, हा देश माझा आहे, या देशाचं रक्षण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढलं। या देशातल्या लोकांचं रक्त सळसळतं। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श होते। छत्रपती शिवाजी महाराज हे या भारताचे, हिंदुस्थानचे दैवत होते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये साम्राज्य